भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील कुंबली अंगणवाडी क्रमांक 1 मध्ये कोवड्या बालकांच्या जीवनाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा पालक अमित जीवन वैद्य यांनी समय सूचकता आणि पुढाकार घेऊन प्रकार उजेडात आणला आहे। यामुळे भंडारा जिल्हा एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग खडबडून जागा झाला असून तात्काळ बाल विकास प्रकल्प अधिकारी साकोली यांना चौकशी करण्याचा आदेश दिल्याने रविवार सुट्टीचा दिवस असताना सुद्धा बाल विकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्या तथा जिल्हा परिषद सदस्या वनिता डोये यांनी अंगणवाडीला भेट देऊन चौकशी व तपासणी केली। यावेळी अंगणवाडी सेविका मंगला मेश्राम व मदतनीस हजर होते। यांच्याकडून माहिती जाणून घेतली व काही सूचना केल्या। तसेच पुढील कार्य लक्षपूर्वक व जबाबदारीपूर्वक पार पाडावे अशी ताकीद सुद्धा दिली। तसेच पालकांचे बयान नोंदविले। बंद व खुले असलेले अन्नधान्याचे पॉकेट लॅब टेस्टिंगसाठी पाठविण्यात येतील अशी उपस्थितांना ग्वाही दिली व योग्य कार्यवास्तव चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला जाईल असे सांगण्यात आले। यावेळी पालकांनी सुद्धा पूर्वी पाठविण्यात येत असलेला आहार पुरविण्यात यावा अशी मागणी केली। मात्र फुटलेल्या पोषण आहार पॉकेटात बुरशी लागलेले उग्रवासाचे कुंजलेले अंगणवाडी सेविकेने गहाळ केल्याने लॅब टेस्टिंग कोणत्या आहाराची होणार ही विशेष उल्लेखनीय बाब असून कारवाई कुणावर होणार, त्यामुळे ही बाब अजूनही गुलदस्तात आहे। यावेळी तमुस अध्यक्ष हेमंत घोरमारे, कोमल रहिमतकर, अमित वैद्य, नितीन भेंडारकर, शीतल भानारकर, शुभांगना चाचाने इत्यादी उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मदन कमानी, राज्य प्रतिनिधी भंडारा। या घटनेसंबंधाने आपण काय सांगणार? माझे नाव अमित वैद्य आहे। मी कुंबलीला राहतो, तालुका साकोली, जिल्हा भंडारा। मी माझ्या मुलाच्या सीधा आणण्यासाठी अंगणवाडीमध्ये गेलो। त्या अंगणवाडी सेविका आणि त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा तुमच्या मुलाचं आलेलं आहे अन्न, तुम्ही घेऊन जा पोषण आहार। मी पोषण आहार गेल्यानंतर मला तिथं असं आढळलं की त्यांच्या तिथे एक पाकिट होता। त्या पाकिटामध्ये बुरशी लागलेली होती, अन्न सडलेलं होतं, कुजलेलं होतं आणि तो पाकिट तिथंच होता। आणि त्याच्या आधी पण असे 2-3दा मी बघितलं की पाकिट घरी आल्यानंतर बंद पाकिट आम्ही जे ओपन केला त्यामुळे दगडं सापडले, केस सापडले होते, पण आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। पण आज 2 दिवसाआधी जेव्हा मी ते चौकशी गेल्यानंतर बघितलं की वास्तविक परिस्थिती अशी होती की हा जर असा प्रकार वारंवार घडत असेल तर शासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे। आणि त्यामुळे मला समोर येऊन सांगावं लागलं सर्व जनतेला की हा असा प्रकार घडत आहे, तर संबंधित कंपनीवरती, कॉन्ट्रॅक्टरवरती शासनाने कारवाई करावं, त्यांच्या निदर्शनं द्यावं, त्यांनी क्वालिटी टेस्टिंग करावं आणि नंतरच तो पुरवठा बालकांपर्यंत पोहोचावा अशी माझी शासनाला विनंती आहे। आपण या प्रकरणासंबंधाने काय सांगणार? आज कुंबली अंगणवाडी क्रमांक 1 येथे आहाराच्या तक्रारी संदर्भात भेट दिली, तर त्याच्यामध्ये असे निदर्शनास आले की जे फुटलेले आहार, जे दळणवळण करताना जे आहाराचे पॉकेट वगैरे फुटलेत, तर त्याच्यामध्ये हवा वगैरे च्या सानिध्यात येऊन त्यांच्यामध्ये बुरशीजन्य पदार्थ आढळून आले। परंतु काही लाभार्थ्यांनी जे पॉकेट बंद होते, बंद स्वरूपातील पॉकेट त्यांच्याकडनं पाहणी केली असता तो आहार चांगला आहे, तरी हे आहार आता आम्ही टेस्टिंगसाठी लॅबला पाठवूयात।